भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, राम राम. मी आहे तुमचा लाडका भाऊ ऋषिकेश डोके आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. राजा महाराजांच्या काळापासून एक लय भारी प्रश्न फेमस आहे. गादीवर बसणारा राजा जास्त ताकदवर असतो की त्याला गादीवर बसवणारा किंग मेकर? हाच प्रश्न लोक आज 2026 मध्ये सुद्धा विचारत आहे. कारण एकीकडे आपला रॉकिंग स्टार यश त्याच्या टॉक्सिक सिनेमात रावण बनून राडा करायला निघालाय, तर दुसरीकडे यशलाच CEO बनवणारे डायरेक्टर प्रशांत नील एका नव्या खतरनाक गाड्याला घेऊन मार्केटमध्ये आले. होय वेळू, मी बोलतोय ज्युनियर NTR आणि प्रशांत नील यांच्या ड्रॅगन सिनेमाच्या 4.5 मिनिटाच्या ग्रिप्सबद्दल. आता टीजर आल्या नेहमीप्रमाणे काही जण रडायला लागलेत. अरे हे तर सेमच KGF आणि सलासारखं दिसतंय. अरे बाबांनो, प्रशांत नील यांचं ते तर वैशिष्ट्य आहे, तोच मातीचा, कोळशाचा आणि धुळेचा मडीच ब्राऊन कलर टोन. पण एक गोष्ट नोटीस केली का, यावेळी नील सरांनी थोडं जास्त कलर्स वापरल्यात. ज्यांना आधीच्या सिनेमातलं लय आमदार वाटायचा ना, त्यांची तक्रार यावेळी मिटवली. पण टीजरचे सुरुवातीचे सीन्स तर इतके राडेबाज आहेत की ते यायचे आहेत की खरे खरे हेच समजत नाही. या सिनेमाची वाईब लय सिरियस आणि जड आहे बॉस. KGF पेक्षाही डेंजर वाटतंय मला तर. आता येऊयात सर्वात मोठ्या हायलाईटवर, ज्युनियर NTRच्या ट्रान्सफॉर्मेशनवर. कुठे तो आपला RR मधला गोलूमोलू क्यूट दिसणारा NTR आणि कुठे हा एकदम सुकलेला हाडांचा सापळा झालेला. खरं सांगू तर मला स्वतःला त्यांना एवढं बारीक बघायची सवय नाही राहू. मी ही टीजर सलग 6-7 वेळा पाहिला, तेव्हा कुठे माझ्या डोळ्यांना विश्वास बसला. टीजरमध्ये डायलॉग लय कमी आहेत, पण भाऊची ही हिंदी डबिंग आहे ना, एक नंबर, थेट हॉलिवूड लेवलच फील येत आहे. आता थोडं ट्रेलरबद्दल बोलूया. प्रशांत नील पुन्हा एकदा एक नवं जग घेऊन आलेत. त्यांची टाईमलाईन थेट 1967 म्हणजे 60च्या दशकातून सुरू होते. विषय पुन्हा तोच आहे, ड्रग्स, तस्करी आणि अफीमची शेती. जी इंग्रज जाता जाता आपल्या उराव सोडून गेले. या काळ्या धंद्यावर 2 मोठ्या गँगचा ताबा दाखवलाय. पहिली आहे अफगाण ट्रेडिंग कंपनी म्हणजेच ATC, आणि जी अफगाणिस्तानमधून माल बनवून जगभरात विकते. आणि दुसरी काहीतरी गोल्डन ट्रॅगलचा विषय आहे वाटते काहीतरी. KGF 2 मध्ये जे रॉकी बाहिनी समुद्रात जे 2 वर्षे घालवले होते ना, त्याचा संबंध जर याच्याशी जोडला जाणार नाही ना, जर असंच झालं तर थिएटरमध्ये राडा होणार का भाऊन, एकदम राडा. आपला NTR भाऊ या ATC साठी काम करणारा एक खतरनाक असासीन म्हणजे सुपारी किलर दाखवला आहे. टीजरमध्ये त्याचं नाव सांगितलंय ल्युगर. आता या ल्युगरचा अर्थ काय तर वर्ल्ड वॉरच्या वेळी जर्मनीत वापरलेले एक अतिशय डेंजर पिस्तूल. टीजरमध्ये NTRला डेव्हिल, राक्षस म्हटलं आहे. म्हणजेच पहिल्या भागात NTR पूर्ण विलनच्या बाजूने लढताना दिसेल आणि दुसऱ्या भागात तो अँटी हिरो बनून समोर येईल, तेव्हा त्याला ड्रॅगन नाव भेटेल. आता या सिनेमात बॉलिवूडच्या कलाकारांची अख्खी फौजच नील सरांनी उतरवली. ATCचे हेड बनलेत आपले आशुतोष राणा. त्यांच्यासोबत अंशुमन पुष्कर आणि सिद्धार्थ गुप्ता सुद्धा आहेत. पण या सगळ्यात आउट ऑफ सिलेबस एंट्री कोणाची झाली माहिती आहे का भावानो, तर ती आहे आपले झकास अभिनेते अनिल कपूर. टीजरमध्ये त्यांना सीन लय छोटा आहे, पण बॉस पूर्ण टीजरमध्ये सगळे विलन वाटतात. पण असा फक्त अनिल कपूर यांच्याच कॅरेक्टरला हिरो म्हटलं गेलंय, म्हणजेच फेस ऑफ भयंकर लागणार. मार्केटमध्ये अशी हवा आहे की मुख्य विलनसाठी आपल्याला शाहिद कपूरला विचारलं गेलंय आणि सोबत आलिया भट्ट पण एक डार्क कॉम्बिओ असू शकतो बरं का. पण मुख्य हिरोईन म्हणजे रुक्मिणी वसंतला घेतल्यामुळे बहुशांश भाषा एकत्रित आल्यात माझ्या अंदाजाने. तर मित्रांनो, देवरा आणि वार 2 मध्ये NTR कडून ज्या चुका झाल्या होत्या त्या हिंदी पडद्यावर सिनेमाला नडतील की या टीजरनंतर तुम्ही हे सगळं विसरायला तयार आहात? तुमच्या मते हा टीजर पास की फेल? आणि तुम्हाला या KGF युनिव्हर्सचं कनेक्शन वाटतंय का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लाडक्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम भावांनो.